नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोहरे. लोहरे CSC आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा हा व्हिडिओ आपल्या या ठिकाणी जे काय आपल्या घरामध्ये जे LPG गॅस असतील, इंडियन गॅस असतील किंवा भारत गॅस असतील, तर यांची जी काही सबसिडी आहे, ती सबसिडी जर आपण KYC नाही केली, तर ती सबसिडी या ठिकाणी बंद होणार आहे. तर त्याच्या संदर्भात आपला व्हिडिओ व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जे काही CSC धारक असतील तर CSC धारकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला KYC करता येते. तसेच आपल्या जवळचे जे काही गॅस डिस्ट्रीब्युटर असतील तर त्यांच्या मार्फत पण या ठिकाणी आपल्याला KYC करता येते. तर जास्त सर्व या ठिकाणी LPG गॅस असतील किंवा इंडियन गॅस असतील किंवा भारत गॅस असतील, या सर्व खातेदारांना या ठिकाणी आता गॅस सबसिडी जर भेटायची असेल तर या ठिकाणी आपल्याला KYC करणं बंधनकारक आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की भारत पेट्रोलियमच्या निर्देशानुसार ज्या व्यक्तीच्या नावानं गॅस आहे, तर त्या व्यक्तीने या ठिकाणी बायोमेट्रिक KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. तर ही जर KYC जर आपण नाही केला तर या ठिकाणी आपली जी काही सबसिडी असते, तर ती सबसिडी या ठिकाणी आता बंद होणार आहे. तर जे आपले जे काही व्हेली बांधव असतील, CSC असतील, तर त्या CSCहून या ठिकाणी आपल्याला कसा अप्रूव्हल घ्यायचा आपल्या KYC करण्यासाठी, तर त्या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपलं जे काही CSCचं लॉगिन ID पासवर्ड असतील, या ठिकाणी पासवर्ड टाकून या ठिकाणी डाव्या बाजूला या ठिकाणी सर्च बारमध्ये या ठिकाणी आपल्याला LPG असं या ठिकाणी टाकायचं आहे. त्या ठिकाणी LPG गॅस या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल आणि एकदा तो डॅशबोर्ड या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर परत एक बार या ठिकाणी आपल्याला लॉग इन CSC ID पासवर्ड या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपण LPG परत एक बार रिफ्रेश करायचे. त्याने या ठिकाणी परवानगी मागेल, तर त्या परवानगीला या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी ID पासवर्ड टाकून मी साइन अप केलेला आहे. साइन अप केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सर्च बारमध्ये डाव्या साईड या ठिकाणी LPG असं या ठिकाणी टाकायचं आणि LPG गॅस रिफिल बुक या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला दुसरी वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी LPG सर्व्हिसेस थ्रू CSC पण जे काही म्हणजे भारत पेट्रोलियमचे जे काही हे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं. या ठिकाणी HP गॅस आहे, भारत गॅस आणि इंडियन गॅस आहे. तर या ठिकाणी आपण एक नंबरचं बटन आहे डिजिटल सेवा कनेक्ट, या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही CSC आहे तो CSC लॉग इन या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर जो काही LPG सर्व्हिस थ्रू CSC आहे, तर आपला जो काही CSCचा ID पासवर्ड असतील, टाईप असतील, VLE असेल, ईमेल ID असेल, आपलं स्टेटस असेल, आपण ॲक्टिव्ह लास्ट ॲक्टिव्ह कधी यायची असेल आणि त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी 6 ऑप्शन आहेत. LPG रिफिल रिक्वेस्ट, LPG गॅस डिस्ट्रीब्युशन, HPCL न्यू कनेक्शन, लोकल KYC कंटेंट आणि ॲप्लिकेशन डिटेल्स आणि LPG डिस्ट्रीब्युशन एक्झिट. तर याच्यामध्ये या ठिकाणी आपण LPG रिफिलमध्ये या ठिकाणी जे काही आपले गॅस असतील ते बुकिंग करू शकता. त्याच्यानंतर जे काही LPG गॅस डिस्ट्रीब्युशनचे म्हणजे जे डीलर असतील तर डीलर या ठिकाणी आपण पण घेऊ शकता. तसेच या ठिकाणी आपण न्यू कनेक्शन या ठिकाणी आपण प्रोसेस बटनावरती करून या ठिकाणी भरू शकता. आणि आज आपण बघणार आहोत KYC. तर KYC करण्यासाठी या ठिकाणी लोकली KYC कंटेंट या बटनावरती आपला प्रोसेड बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की आपला CSC ID आलेला आहे. आपलं नाव या ठिकाणी VLE आलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेट आपला महाराष्ट्र आलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट आपलं जो काही डिस्ट्रिक्टमधून तुम्ही अर्ज करणार आहात तर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडायचं. आपण लातूर असल्यामुळे लातूर निवडलो. त्याच्यानंतर आपला या ठिकाणी ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. मी ईमेल ID माझा एंटर करतो. त्याच्यानंतर आपला ईमेल आयडी टाकल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता जो काही आपला सलेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे याच्यामध्ये आपले नाव येतील, आपल्या जिल्ह्यासाठी जे काही असेल तर त्याच्यामधून आपण कोणतं पण या ठिकाणी एक निवडू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री टू गिव्ह कंटेंट मॅप्ड ऑफ द सिलेक्टेड डिस्ट्रीब्युटर कंडक्ट KYC LPG बेनिफिशियरीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय हॅव ॲग्री द कॅप्चर ऑफ द व्हेरिफिकेशन करेक्शन डिटेल्स KYC या बटनावरती पण क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आय हॅव ॲग्री टेक द
डिफिनेशन सर्व्हिस ऑफ द चार्जेस ऑफ द LPG गॅस एवढ्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सगळं टिक मार या ठिकाणी आपला टर्म्स अँड कंडिशन वाचून या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि आपण एक KYC केला तर या ठिकाणी CSCच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ₹50 भेटणार आहेत. तर हे सगळं प्रोसेस केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर युअर रेकॉर्ड सक्सेसफुली असा मेसेज यावरती ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी आपण आता बघू शकता की या ठिकाणी परत एक बार प्रोसीड करायचं आहे. आता आपण बघू शकता जो काय आपला डाटा असेल तो डाटा या ठिकाणी जी काही आपण एजन्सी निवडलेली होती तर त्या एजन्सीकडे गेलेला आहे. ते आपल्याला अप्रूव्ह दिल्यानंतर या ठिकाणी आपण या ठिकाणी KYC करण्यासाठी पात्र आहात. धन्यवाद. आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.